नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. शिवसेना फुटली हा शब्द सध्या असं वाटतं की रोज कानावर पडतोय, असा भासच होतोय. आणि नक्कीच सामान्य जनतेला हा शब्द नक्कीच आवडणार नाही, कारण सामान्य जनतेला पक्ष फोडणे हा शब्द नक्कीच आवडत नसतो. परंतु प्रत्येक गोष्टीच्या मागं कारण असतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर सत्य असो असत्य असो हे ठरवणं हे जनतेच्याच हातात असतं, आपण असं नक्कीच म्हणूया. परंतु सध्या आपण जर बघितलं तर शिवसेना फुटणं हे मागचे 6 खासदार गेले, त्याआधी सुद्धा शिवसेना फुटलेली आहे, त्यावर नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या ट्रेंडिंगमध्ये जो येतोय की देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण गोष्टींच्या मागे आहे, त्यांचाच हात होता, अशी सध्या बातमी ही माध्यमांमध्ये पसरताना दिसते. नक्कीच त्यावर चर्चा करूया. त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर कधी काळी एकत्र असलेले मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना, अर्थातच आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपण म्हणूया, परंतु आता एकमेकाचे कट्टर विरोधी आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आता जर आपण बघितलं तर शिवसेना फुटलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झालेले आहेत. त्यामागे विविध कारणे झाली, विविध माध्यमातून बातम्या पसरल्या. आता आपण जे खासदार बघायचे झाले तर यामध्ये ओमराजे निंबाळकर, अतिशय चर्चित नाव असं आपण म्हणू शकतो. सर्वांच्या मागे एक प्रकारे सर्वात ट्रेंडिंग असं नाव जे होतं ते ओमराजे यांचंच होतं. त्यानंतर आपण जर बघितलं तर नागेश पाटील आष्टीकर, त्यानंतर भाऊसाहेब वागचौरे, त्यानंतर संजय दिना पाटील, त्यानंतर संजय जाधव आणि संजय देशमुख, असे हे 6 जण हे आपण म्हणू शकतो की शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील झाले. आता कोणाला मंत्रिपद मिळणार, कोणी काय पैसे घेतले, हे भरपूर आरोप होताना आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या काळात बातमी स्पष्ट होताना, चित्र स्पष्ट होताना आपल्याला दिसणार आहे. परंतु सध्या जे ट्रेंडिंगमध्ये गोष्ट येते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजप या संपूर्ण गोष्टींमागे आहे, त्यांचाच हात आहे, असं सध्या माध्यमांमध्ये पसरताना दिसतंय. यामागे नक्कीच वेगवेगळी वक्तव्य सुद्धा समोर येताना दिसतीये. आता जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जी मुलाखत झाली आत्ता एका चॅनलद्वारे जी मुलाखत घेण्यात आली होती, तिथे एक वक्तव्य समोर आलं आणि त्यानंतर बातमी पसरताना दिसते. तर नक्कीच आपण त्यावर वळूया. त्या मुलाखतीमध्ये नक्कीच हा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही हे जे ऑपरेशन आहे, ऑपरेशन टायगर जे आहे ते थांबवू शकले असता, तुम्ही का थांबवलं नाही, असा एक प्रकारे प्रश्न विचारण्यात आला. तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, मित्र पक्षाने ऑपरेशन केलं आणि मित्र पक्षाला, हे अतिशय महत्त्वाचं आहे की मित्र पक्षाने ऑपरेशन केलं आणि मित्र पक्षाला योग्य तो पाठिंबा आम्ही दिला होता. त्यामुळे त्यांना जी आवश्यकता पडली किंवा त्यांना जी मदत होती, आवश्यक मदत होती, ती आम्ही केली. यापेक्षा जास्त सांगणं हे योग्य नाही. आता त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न इथं विचारण्यात आला होता की तुम्ही ऑपरेशन खरंच थांबवू शकले असता. तर त्यावर त्यांचं उत्तर होतं की असं का करावं आम्ही, असं काय प्रेम आमच्यात आता उरलंय. एक प्रकारे असं त्यांचं वाक्य होतं की असं काय प्रेम आमच्यात आता उरलंय की जे माझ्यासोबत आहेत, दिवस रात्र जे माझ्यासोबत आहेत, त्यांना थांबवून ज्यांनी मला योग्य वेळी साथ दिली नाही, मला जेव्हा गरज होती, जेव्हा आवश्यकता होती तेव्हा साथ दिली नाही, त्यांच्या पाठीशी मी का थांबू, का राहू, असं उत्तर त्यांनी या प्रश्नाला दिलंय. तर नक्कीच आवश्यक मदत ही भाजपकडून झालेली आहे पक्षफुटीमध्ये, असं एक प्रकारे या गोष्टींमुळे समोर येताना दिसतंय. आणि मागे सुद्धा भरपूर काही गोष्टी होत्या, त्यात भाजपचा हात होता असा आरोप, थेट आरोप होताना आपल्याला दिसतो. आणि नक्कीच दिल्लीतून मदत होतीये किंवा दिल्लीतून पैसा येतोय, ह्या संपूर्ण चर्चा आपण नक्कीच रोज ऐकतोय. यातील सर्वात मोठा आरोप जर बघायचा झाला तर राम मंदिर येथील चोरी. नक्कीच आपण बघतोय राम मंदिरमध्ये चोरी झाली, तर आरोप असा होतोय की राम मंदिरमध्ये झालेली चोरीचा पैसा हा पक्षफोडीसाठी वापरण्यात येतोय, असा थेट आरोप हा होतोय. नक्कीच भरपूर काही गोष्टी आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, शिवसेना फुटीमध्ये, अर्थातच उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटीमध्ये भाजपचा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किती हात आहे, यावर नक्कीच कमेंट करून उत्तर द्यावे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.